आणि माझे दोन्ही हात तोडले, याच्यामध्ये माझी चुकी काय? सांग ना जगन्नाथा. जगन्नाथाने सांगितलं, सज्जन महाराज शांत व्हा. तुम्ही माझे फार जवळचे भक्त आहात, पण कर्म नावाची गोष्ट कितीही जवळचा भक्त असला तरी त्याला चुकत नाही. मग महाराजांनी सांगितलं, जगन्नाथाने सांगितलं, ऐका महाराज, तुमचे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. काय असं केलं होतं मागच्या जन्मामध्ये का या जन्मात माझे 2 हात तुटले? जगन्नाथाने सांगितलं, ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ना, ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती आणि तिचा पती मागच्या जन्मात एक कसाई होता. एक दिवस त्या कसायाच्या हातून ती गाय पळाली, तुम्ही तिथून चालला होतात. कसायाने तुम्हाला विचारलं, महाराज माझी गाय इथून पळाली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं, हो तुमची गाय या दिशेला गेली. त्या गायीला सुद्धा समजलं, या महाराजांनीच माझा पत्ता सांगितला. त्या गायीने मनातल्या मनात विचार केला की महाराज, तुमच्यामुळे आता मला तो कसाई पकडणार आहे, मला कत्तलखान्यात नेऊन माझी कत्तल करणार आहे. या जन्मात नाही, पण महाराज पुढच्या जन्मामध्ये मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच काटा काढण्याकरता मागच्या जन्मातली ती गाई या जन्मामध्ये बाई झाली, तो कसाई तिचा नवरा झाला. मागच्या जन्मामध्ये त्याने तिला कत्तलखान्यामध्ये कापल्यामुळे या जन्मामध्ये तिने त्याला घरातच कुऱ्हाडीने कापला. ज्याचं कर्म त्याला. पण दोघांमध्ये माझी चुकी काय? त्यावेळेला जगन्नाथाने सांगितलं, दोघांमध्ये तुमची चुकी एकच. हिंदू धर्मामध्ये गोमातेला पवित्र मानतात. त्या दिवशी कदाचित महाराज एका हाताने जर गाय दाखवली नसती तर त्या गोमातेचा जीव वाचला असता. पण मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा का या जन्मामध्ये तुमचे 2 हात तुटले, म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोनी. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जीवनामध्ये सुख दुःख हे येत असतात. म्हणून करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात, सुंदर असं मन भगवान परमात्म्यानं दिलं, पण माझी बहिणाबाई म्हणते मन दिलं. कसं दिलं? मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोरा, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोरा, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. उभ्या पिकातला ढोरा, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोरा, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. माझी बहिणाबाई म्हणते, भगवान परमात्म्याने तुम्हाला मला मन दिलं. कसं? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. म्हणजे पिकावर म्हणजे काय? हे मन आपण संसारातून कितीही बाजूला करण्याचा प्रयत्न करा, ते मन संसारातून बाजूला जातच नाही. ते पुन्हा पुन्हा आपल्याला संसारामध्ये अडकवत असतो. आता आम्ही सांगितलं, महिला मंडळ तुमचं वय झाले. माणसाचं वय झाल्यानंतर माणसाने हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे. काही काही महिला विचार करतात, महाराज लोक सांगतात ते बरोबर आहे, फक्त कीर्तनात, घरी गेले का विसरले. मग महाराजांचं ऐकून एखादी बाई पंढरपूरला योगायोगानं निघाली. आता पंढरपूरला निघाल्यानंतर ती बाई बॅगा भरते आणि बॅगा भरल्या, तिकडून दिंड्या आल्या का बॅग उचलली का ती सरळ पंढरपूरला जाते का? सरळ जाते का? नाही. बॅग भरते, ओट्यावर ठेवते, घरात जाते, सुनबाई मी चालले पण जरा मुलांकडे लक्ष दे. परत बॅगेजवळ जाते, परत जाते, सुनबाई मी चालले पण दारं खिडक्या जरा नीट लावत जा. आवा चालली पंढरपुरा येशीपासून येते घरा, हवा चालली हो चालली पंढरपुरा, हवा चालली हो चालली पंढरपुरा, चालली हो चालली पंढरपुरा, हवा 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 चालली हो
अभंग लिहावा लागला. आवा चालली पंढरपुरा, येशीपासून येती घरा. सरळ आपण पंढरपूरला जात नाही. आपण कितीही जरी ठरवलं ना, आपलं मन हे संसारामध्येच गुंतलेलं असतं. आपण संसारामध्येच रममाण झालेलो असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात की आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोत ना, मग इथे जन्माला आल्यानंतर आपल्याला काय करायचे? भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात की आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, मनाला समाधान मानलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये कितीही जरी दुःख आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद करायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. मनोनिया मनी हा मनोनये ठेवू. बेस बेस मनोनिया मनी हा मनोनये ठेवू. मनी
वा वा वा. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबारे म्हणतात कितीही जरी दुःख वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही, तर उलट काय करायचं माहिती आहे, बसल्या जागी म्हणावा गोविंदू वेळोवेळा. विठ्ठलाचं नामचिंतन तुम्हाला मला प्रत्येकाला करायचं आहे. मग तुम्ही सांगाल दुःखामध्ये जर विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होतं. एक शेवटचं उदाहरण सांगते की दुःखामध्ये जर विठ्ठलाचं चिंतन जर केलं तर काय होतं. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी, नामदेवरायांच्या घरी दासी जणी म्हणून ती कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, सगळी कामं माझी जनाबाई करायची. सगळी कामं माझी जनाबाई करायची आणि रात्रीच्या दिवसभर सगळी कामं करून झाली, घरातली सगळी माणसं झोपली का रात्रभर जनाबाई जात्यावर दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. दळण दळायची आणि दळण दळताना प्रत्येक कडवं झालं की म्हणायची ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला मंदिरात साकडं पडायचं की अरे माझी जणी दिवसभर सगळी कामं करून दमते, रात्रीच्या वेळेला जात्यावर दळण दळते आणि दळण दळताना पुन्हा पुन्हा मला हाक मारते, मग मलाही जणी करता गेलं पाहिजे. महाद्वाराचं दार बंद झालं का देवाने धावत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस दळण खूप होतं. दळण दळता दळता दोघंही छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता गप्पा मारता मारता देवाला खूप घाम आला. देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. दळण दळू लागले, गप्पा मारू लागले. दळण दळता दळता गप्पा मारता मारता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुडा गाडी राधना, वैष्णवाचा मेळा गरुडा गाडी राधना. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा गाडीला, वैष्णवांचा मेळा गरुडा गाडीला तुला. आवाज दिला वारकऱ्यांनी, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा म्हटल्या बरोबर देवाची गडबड झाली. जोपर्यंत वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. आता गरुड खांबाचा आणि महादेवाचा महाद्वाराचा अंतर किती काय गेले असतील तर माहिती पडेल. उठा म्हटल्याबरोबर देवानं विचार केला, आता वारकरी मंडळी जर महाद्वारात गेली, दार उघडलं, मी जर विटेवर नसेल तर माझं काही खरं नाही. देव घाईघाईनं उठले. देव घाईघाईनं उठले, पितांबर सावरला. देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा देवा अहो तुमचे दागिने. काहीच बोलू नको जणे. देव धावत पळत निघाले. परत पळत आले. दागिने म्हणून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते, देवा आता काहीच बोलू नको. देव पळत पळत महाद्वारात गेले. विटेवर जाऊन उभे राहिले आणि देवाच्या लक्षात आलं, म्हटला अचानक दागिने जड झाले कसे काय. खाली वाकून बघितलं, गळ्यात दागिने नाही, गोधडी. आता म्हटले जनीचंही खरं नाही, माझंही खरं नाही. पुजारी मंडळींनी दार उघडलं. दार उघडणार तेवढ्यात देवानं अंगावरची गोधडी काढली आणि बाजूला फेकली. आणि पुजाऱ्यांचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे, तर देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कोणीतरी चोर तोंड लपून मंदिरामध्ये आला. दागिने सापडल्याबरोबर गोधडी टाकून निघून गेला.
ती गोधडी सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे, कारण ती जनाबाईची कट्टर विरोधक होती. गाव तिथे विरोधक, जनाबाईला होते. आपलं काय हो. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूममध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. देवाचे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आताच्या आत्ता हिला सोळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सोळं रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सोळाकडे चालवलं होतं. त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या, जने लाज वाटत नाही का तुला? दिवसभर विठ्ठल विठ्ठल म्हणते, तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात म्हणते, आणि दिवसभर विठ्ठलाचं नामचिंतन करते. जने रात्री त्या विठ्ठलाच्या चोऱ्या करते, लाज वाटत नाही का तुला? जनाबाई मनातल्या मनात म्हणते, विठ्ठला आज या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही, पण देवा याच्यामध्ये चुकी माझी नाही रे. असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलासी देवा. वाकळ नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. देवा हे सगळे जण मला बोलतायत ना, याच्यामध्ये माझी चुकी नाही रे. धरून बांधून जनाबाईला सुळापर्यंत नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं आणि सुळावर चढवल्याबरोबर चमत्कार घडला हो. सुळाचे त्या झाले पाणी पाणी. सुळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. जनाबाई पळत गेली, देवाचे चरण पकडले. देवानं जनाबाईला उठवलं, सांगितलं, उठ जणे, रडू नकोस, तू माझी भक्त आहे. तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला, पण जणे तू कोणाच्याही समोर माझं नाव घेतलं नाही ग. तिथं आपल्यातली जर कोणी जनाबाई असते ना, ती पटकन म्हटली असती, मी नव्हते गेले मंदिरात, देवच माझ्या घरी आलता. पण जणे इतका मोठा चोरीचा आळ तुझ्यावर आला, सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली, पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जणे मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणावा गोविंदू वेळोवेळा, म्हणून या मनी म्हणू नये खेदू. कितीही जरी दुःख वाट्याला आलं, म्हणून तुकोबाराय म्हणतात, कितीही जरी दुःख वाट्याला आलं, अजिबात कोणावर रुसायचं नाही. अभंगाचे तिसरे चरण.
वा वा वा. ती कन्या तुमचीच आहे बरं, चापडगावची आहे. संजय भाऊसाहेब आव्हाड यांची कन्या आहे. 5 वर्षापासून ती माझ्याकडे शिकते आणि आता चांगली कीर्तनसुद्धा करते. हां, ती आपलीच कन्या आहे. जरा भरभरून आशीर्वाद द्या. हां. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचवण्या म्हणून तुकोबाराय म्हणतात. कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी अजिबात कोणावर रुसायचं नाही. एकदा सर्वांनी जरा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चौथे चरण रखुमाई रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा क्या बात है, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, टाटा हा पकवत 1 2 3 हा भरतर हा वाह 1 2 3 हा वाह क्या बात है, क्या बात है, वाह हाँ टाल वाजवा की डर डर हाँ थोबा 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 वाह 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 आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचवणी. आज या ठिकाणी आपल्या माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा शेवटला म्हणते धावता भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच म्हणून घेते पिंगळा. संत बातम्या म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी जय हो. आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 पिंगळा
सांगावया हे आले बाई माझे शकून सांगावया आले बाई माझे शकून सांगावया आले माई माझं नाव शकून सांगावया आले माई माझं नाव होम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होरी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली उदया दान महागायाचा दान महागायाचा पिंगळा महाद्वारी किती कला येतात हो तुम्हाला त्यांनीच म्हटलं असताना बरं. आता हे एकदा तुम्ही म्हणा एकदा तुम्ही म्हणा ते. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईन सरत शेवटी बा काळ बांधून हे नेईन जनार्दनी आमचे काय बांधाई हे का जनार्दनी आमचे काय बाजाईल हे जनार्दनी आमचे काय बांधाई हे का जनार्दनी आमचे काय बाजाईल हे पिंगळा पिंगळा मागवारी बोलबोली तो एका पिंगळा मागवारी बोलबोली तो एका पिंगळा मागवारी पिंगळा माधवारी बोली करे खा पिंगळा माधवारी बोली करे खा पिंगळा माधवारी पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा हे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा हे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा औगा 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 धिंगा औगा दांगड धिंगा औगा दांगड धिंगा औगा दांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मनाच्या गाई हो शेताला तुम्ही शेताला टिपरीवाला जागाई शेतदाना तुम्ही शेतदाना टिपरी मनाच्या गाई हो शेताला तुम्ही शेताला टिपरीवाला जागाई करोनी उदित करोनी उदित प्रेम गाली राजुयाते आलो दान मागायाच दान मागाया आलो दान मागायाच आलो दान मागाया दान मागायास आलं दान मागायास दान मागायास दाताच दातून घ्या गणगुनी दाताच दातून घ्या गणगुनी कुंकू 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 घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकुजा कुणी काळामणी कुंकुजा कुणी काळामणी कुंकुजा कुणी काळामणी हे हम वागे सोम वागे
राहिलं का? बघा, गाणारे असे पाहिजे ना, ऐकणारे तुमच्यासारखे पाहिजे, वा तरच आनंद. आजचं कीर्तन म्हणजे श्राद्धाचं कीर्तन वाटतच नाही. त्या आजींचे बाबांचे नातू, काय नाव म्हटले तुमचं? काय? संतोष ना? संतोष, सतीश सानप. आम्हाला फोन केला तेव्हाच म्हटले, 2 महिन्यापूर्वीच मला फोन केला, म्हटले ताई कीर्तन पाहिजे. म्हटलं माझी तब्येत ठीक नाही. परत 2 महिने थांबले. कार्यक्रम 15 दिवसावर आल्यावर मला फोन केला, आता ठीक झाल्या का, आता तारीख द्या म्हटलं. मला अपेक्षा तुमची आणि या 2 महाराजांची म्हटले, बाकी कोणाची नाही. कीर्तन तुमचं आणि ओंकार महाराज ना कैलास महाराज मला गावात आणायचीच. याला जिद्द म्हणतात. आहे गरीब घरानं, पण जिद्द म्हणतात त्याला. आम्ही, आमच्या आजोबांनी आमच्यासाठी काहीतरी केलं आहे, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीतरी केलं आहे. जास्त वेळ घेणार नाही, शेवटची 5 मिनटं घेते. जीवनामध्ये आपले आईबाप हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले. बापाचे गोडवे आजपर्यंत कोणी गायले नाही. जीवनात जितकी आई महत्त्वाची तितका आपला बापही महत्त्वाचा. एकदा का आपले माईबाप या जगातून, या विश्वातून निघून गेले ना, परत ते कधीच आपल्या घरी येऊ शकत नाही. कारण का, जेव्हा आपले माईबाप आपल्याला सोडून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात? हो, गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप, मोक्षपदी देवराया. मायबाप गेल्यानंतर कीर्तन संपलं, प्रवचन संपलं. आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला ने, पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायलेत. जीवनात जितकी आई महत्त्वाची ना, तितका आपला बापही महत्त्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्याने चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई गा असं म्हणतो. पण एखादा सर्प किंवा विंचू जर आपल्याला दिसला ना, साप दिसला, आपण बाप रे असं म्हणत असतो. छोट्या संकटसमयी आई आठवते, तर मोठ्या संकटसमयी जीवनामध्ये आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. पण तो बाप आपल्या मुलासाठी, आपल्या मुलींसाठी, आपल्या संसारासाठी किती चटके सहन करत असतो. इतका दिवसभर तो काम करून दमतो. घरी आल्यानंतर आपला दमलेला चेहरा तो बायको मुलांना दाखवत नाही. अरे इतका तो दमलेला असतो. मुलांना मी तुम्हाला सांगते, तुमचा बाप कामावरून आल्यानंतर जरा त्याच्या छातीजवळ जा, त्याच्या हृदयाचे ठोके ऐका, किती दमलेला असतो तो तुमचा बाप. हुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू झरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा जिन रान माळ. जिन
घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. अरे बापाचा अभ्यास करणं तितकं सोपं नाही. बाप अतिशय अवघड आहे. कितीही तुम्ही त्याचा अभ्यास करा, कितीही त्याच्यावर प्रेम करा. बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी. बाप करी जोडी लेकुराचे वाडी, बाप करी जोडी लेकुराचे वाडी, बाप करी जोडी लेकुराचे वाडी, बाप करी जोडी लेकुराचे
चरणी एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, मिरासीचा धनी, मिरासीचा धनी. वा वा वा. बापाचं आपल्या मुलावर फार प्रेम असतं म्हणून बाप आपल्या मुलाकरता काय काय करत असतो. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे फक्त 2 मिनटं इथे बसलेल्या प्रत्येक बापासाठी की आपला बाप आपल्या जीवनामध्ये काय करत असतो आणि आपण स्वतः काय करत असतो. जीवनामध्ये आपला बाप काय करत असतो ऐका. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पनिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पनीर, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हासतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी, वेदनांचा धनी, वेदनांचा धनी. अशा प्रकारे एक बाप आज या जगातून या विश्वातून देतं का ती पत्रिका, पत्रिका मोबाईल पत्रिका त्यांची नाव लक्षात नाही ना. दिलं आज या ठिकाणी स्वर्गवासी भिकाजी राणबा सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे मुलं आहेत कचरू भिकाजी सानप, संतोष कचरू सानप, छबराव भिकाजी सानप त्यांचा मुलगा, संतोष भाऊ छबराव सानप त्यांचे नातू, निवृत्तीभाऊ मतारबा फड त्यांचे नातू, जिजाबाई सोमनाथ घुगे मुलगी, वच्छलाबाई महादू सांगळे मुलगी, सौ राधाबाई महादू सांगळे मुलगी, सौ पूनम राहुल बाबडनाथ आणि सौ साक्षी सागर गीतेनाथ या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या वडिलांना 2 मिनटं गडबड करू नका, 2च मिनटं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता 2 मिनटं हा मोबाईल घ्या. कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर गोड अशा या वातावरणामध्ये आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी पार पडली आणि या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोडाची मृदुंगाची सेवा दिली ते आमचे आदरणीय राम महाराज पवळ यांचे शिष्य, त्यांच्या संस्थेतील विद्यार्थीने आमचे माऊली महाराज. तो सुद्धा काय खात असेल, काय मृदुंग वाजवतो, अतिशय जीव तोडून माऊली करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, खूप गोड. आणि नंतर ज्यांनी सेवा दिली त्या महाराष्ट्रातील नामवंत महिला मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं नाव आहे ते यशोदाताई साळुंके, नाशिकवरून या ठिकाणी आला, अतिशय गोड सेवा दिली. यशोदाताईंचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि या ठिकाणी ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं गायन आहे, ज्यांचा आवाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जोरदार आवाज जर म्हटला तर आदरणीय हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार आणि आदरणीय हरिभक्तपरायण ओंकारजी महाराज जगताप. आणि अतिशय साधी भोळे गायक, कुठल्याही गायकाला, कुठल्याही कीर्तनकाराला, कुठल्याही कलाकाराला सांभाळून घेणार. नाहीतर काही काही गायक त्यांच्याच तोऱ्यात, त्यांना कीर्तनकार कळत नाही, त्यांना पखवादे कळत नाही. म्हणजे अतिशय साधं भोळं असं व्यक्तिमत्व हे दोन्ही गुणीजन गायक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आज कैलासजी महाराज वैजापूरहून आलेत, आमचे ओंकारजी महाराज आळंदीवरून आलेले आहेत. रात्रीच आमची आळंदीमध्ये भेट झाली. माझ्या विद्यार्थिनी
भूमिताई पाटील युवा कीर्तनकार, भूमिताई पाटील युवा कीर्तनकार, श्रावणीताई आवड, पाठीमागे हे संस्थेतले सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. अतिशय गोड त्या मुलांनी सेवा दिली, सुंदर पावल्या खेळल्या, त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर चोपदार आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी आहेत ते आपल्याच गावातील जय हरी बाबा सानप, बाबा जय हरी. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात, त्यांच्या या कार्यात सहभागी झालात, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. समोर बसलेली सगळीच मंडळी आता ओळखीची आहे, सर्वांचं नाव काही घेत नाही कारण मला आता उभं राहत नाही, बराच वेळ झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 7 महिन्यापूर्वी नांदेडला माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये मी जगेल की वाचेल याची गॅरंटी नव्हती, पण आज तुमच्यासमोर उभी आहे. आले देवाजीच्या म्हणा आणि तेथे कोणाचेच आले ना. निश्चितच त्या ॲक्सिडेंटमध्ये माझा आवाजही गेला होता, माझा हातपायसुद्धा गेला होता, पण निश्चितच आज 7 महिन्यानंतर पण तुम्हाला माझा आवाज माहिती आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ताईंच्या आवाजाला झालं काय, पण अजूनही थोडंसं 2 महिने अजून थोडं क्लिअर व्हायला जातील. बस तुमचे आशीर्वाद तेवढी पाठीशी असू द्या. जमलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कीर्तनाकरता आमच्या निमोंच्या ताई सांगळे, तुकाराम भाऊ सांगळे, बेरेवाडीचे पांडुभाऊ फड, कचरू अण्णा फड, आमचे श्रावणीचे वडील संजय भाऊ असतील काय, हां आपले श्रावणीचे बाबा आहेत तिकडे पाठीमागे, केदार का तुम्ही दाढीवाले, हां सरपंच आहेत ना, त्यांचं या ठिकाणी मनीकडे आदरणीय हे बाबा सुदाम बाबा आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण गुणीजन गायक नवनाथजी महाराज. कीर्तन संपल्यावर आले असो, तेही कुठेतरी नारळ घेऊन आले असतील हो, 2-3 कार्यक्रम करून आले. अरे वा, बरं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. जमलेल्या सर्वांचाच आभार. आणि जवळजवळ 1 वाजले बघा, ऊन इतकं आहे पण तुम्ही सगळे इतके आनंदाने बसलात कारण तुम्ही हे सगळं वातावरण बघितलं, एवढ्या लांबून आलेले हे गायक मंडळी बघितली आणि तुम्हालाही आनंद वाटला, म्हणून आपल्या सर्वांचं पुण्याचे आभार. यूट्यूबवाल्या दादांनी 2 तास शूटिंग केलं, त्यांचे आभार. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठाला बोलिले देवा